देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण शिक्षणोत्तेजक संस्थेच्या वतीने दरवर्षी देण्यात येणाऱ्या कल्पतरू कैलासवासी लग काकडे स्मृती पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार विजय देशपांडे यांना जाहीर झाला आहे। गुरुवार दिनांक 9 रोजी लोकमान्य टिळक सभागृहात सायंकाळी 6 वाजता या कार्यक्रमाचं वितरण होणार आहे, अशी माहिती यावेळी श्रीकांत येळेगावकर यांनी दिली। विजयकुमार धोंडोपंत देशपांडे यांची आम्ही निवड केलेली आहे। 23 वर्षापासून ते पत्रकारितेच्या क्षेत्रामध्ये आहेत, त्याचा आपल्याला परिचय माहिती आहे। यावर्षी या पुरस्कार वितरण समारंभाचे प्रमुख अतिथी म्हणून डॉक्टर उज्ज्वला बर्वे ज्या माध्यम संशोधक आहेत, माध्यम संशोधिका आहेत, पुणे विद्यापीठातून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये त्या जर्नलिझम म्हणजे पत्रकारिता विभागाचे प्रमुख होत्या, उत्तम वक्ते आहेत। तर त्यांना आपण पत्रकारिता कालची, आजची आणि उद्याची या विषयावर भाषण ते करणार आहेत आणि त्यांच्याच हस्ते हा पुरस्कार वितरण समारंभ होणार आहे। त्यानंतर या समारंभाचं अध्यक्षस्थान दैनिक लोकमतचे निवासी कार्यकारी संपादक मिलिंद कुलकर्णी हे भूषवणार आहेत। आणि दरवर्षी आपण एका पत्रकाराचा ज्यांनी पुस्तक लिहिलेलं असेल तर त्यांचा सत्कार करतो, परंतु यावर्षी आपण पुस्तक लेखनाबद्दल दैनिक तरुण भारतचे प्रशांत माने यांना सन्मानित करणार होतो, पण त्यांचे वैयक्तिक अडचण असल्यामुळे ते बंगलोरला चाललेले असल्यामुळे यावर्षीच त्यांचं पुस्तक प्रकाशित झालेलं आहे। आणि जे आपल्या सोलापूर विद्यापीठ पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर विद्यापीठामध्ये विभाग प्रमुख होते डॉक्टर रवींद्र चिंचुरकर, त्यांचं राजकारण आणि पत्रकारिता या विषयावरचं पुस्तक मला वाटतं 3 महिन्यापूर्वीच प्रकाशित झालेलं आहे, तर त्यांचा आपण या प्रसंगी सन्मान करणार आहोत। आणि ही निवड करत असताना आपण जात, धर्म, पंथ, भाषा अशा कुठल्या गोष्टीचा विचार करत नाही, केवळ गुणवत्ता, प्रामाणिकपणा, वस्तुनिष्ठ बातम्या देण्याची त्यांचा स्वभाव किंवा प्रवृत्ती हाच निकष आहे। 5,000 रुपये रोख, सन्मानपत्र, शाल आणि नॅपकिन बुके असे या पुरस्काराचं स्वरूप आहे। दर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका।